नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज कांद्याची पात बनवणार आहे. तर पाण्याचा वापर न करता कांद्याची पात बनवायची. आता इथं मी एक मुठीत मैल एवढी तुरीची डाळ घेतली, पाण्यात भिजू घातलेली आहे थोड्या वेळ आणि धुवून पण घेतली आता थोडीशी. आता 1 गिलास पाणी टाकून गॅसवर शिजवण्यासाठी ठेवायची. आता थोडीशी हळद टाकून ह्याला शिजवून घ्यायचे आणि इकडे तोपर्यंत मी इथं कांद्याची पात घेतलेली आहे. आता ही कांद्याची पात बारीक कट करून घ्यायची. आता इथं कांद्याची पात मी कांदे बाजूला काढून घेतलेत आणि अशा पद्धतीनं कट करून घ्यायचे. आता एकदम बारीक असं कट करून घ्यायचे. तर एकदम नवीन आणि वेगळ्या पद्धतीने मी ही भाजी बनवणार आहे. आता इथं मी कांद्याची पात पूर्ण कट करून घेतलेली आहे. आता याला धुवून घ्यायचं आहे, एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि पाणी टाकून धुवून घ्यायचे. या पद्धतीनं भाजी बनवल्यास सर्वांनाच घरातल्यांना आवडेल. तर नक्की या पद्धतीने एकदा ही भाजी बनवून बघा, कांद्याची पात. आता याला धुवून घ्यायचे. आता याला या पातीमध्ये टाकण्यासाठी मी टोमॅटो पण घेतलेले आहे, बारीक कट करून घ्यायचे. आता गॅसवर कढई ठेवली, 1 पळी तेल टाकायचे. आता जिरे मोहरी टाकून घ्यायची याच्यामध्ये. थोडीशी लसूण पेस्ट टाकायचे. कढीपत्ता असेल तर थोडासा कढीपत्ता पण टाकायचा आहे. आता ते टोमॅटो टाकून असं फिरवून घ्यायचं आहे, तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे. त्यामुळं टोमॅटो पण मऊ होतं. आता लगेच कांद्याची पात टाकून घ्यायची याच्यामध्ये आणि तेलामध्ये छान कांद्याची पात परतून घ्यायची. पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही तर थोडा पण. आता या पातीलाच पाणी सुटलेलं आहे, बघू शकता. चवीनुसार मीठ टाकायचे आणि या पाण्यानंच ही पात मऊ होते आणि शिजते पण. आता लाल तिखट आणि हळद टाकायची. आता बेडगी मिरची पावडर पण अर्धा चमचा टाकलेला आहे आणि छान असं तेलामध्ये परतून घ्यायचे. आता पात पण एकदम छान झालेली आहे. आता दुसरीकडे मी डाळ शिजवण्यासाठी ठेवलेली आहे गॅसवर. ते आता ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची. थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचे. आता डाळ पण एकदम छान शिजलेली आहे. आता फक्त डाळ टाकायची ह्याच्यामधली आणि डाळीतलं पाणी राहिलेलं तुम्ही वरणासाठी वापरू शकता. आता सर्व डाळ मी ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि 1 मिनिट ह्याला 1 ते 2 मिनिट हलवून घ्यायचे. थोडासा गूळ टाकला आहे मी. गुळामुळं छान चव लागते, कारण कांद्याच्या पातीला आणि तुरीच्या डाळीला उगीरपणा असतो. त्यासाठी थोडंसं गूळ टाकलेलं आहे. आता इथं भाजी तयार झालेली आहे, बघू शकता. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.